कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षराचा काही फोन आला होता? तू तुझा काय तो निर्णय सांग। तू आमच्या गटात आहेस का सुनबाईंच्या? आता आम्हाला वचन दे, इथून पुढं या घरातली कुठलीच बातमी तू सुनबाईंना देणार नाहीस, आणि दिलीसच तर खोटी बातमी देशील। आई, आई, कुठे हरवलत? नाही, काय नाही। नाही, मी विचारलं अक्षराचा काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? असं काय विचारलं तुम्ही मला? आई, अक्षरा या घरात कोणाला फोन करणार? तुम्हाला, मला किंवा अधिपतीला? बाकी कोणाशी नाही बोलणार ती। आता तिने मला अजून फोन केलेला नाही, अधिपतीला केलाय का हे मी विचारायला जाणार नाही आणि तो मला त्याचं नीट उत्तर देणार नाही। आता राहिलं तुम्ही, तर तुम्हाला तिचा काही फोन आला होता का? म्हणजे ते तशी मानी आहे अक्षरा, सहजासहजी कोणाला फोन नाही करणार ते। खरं तर मीच तिला फोन करणार होतो, एक दोन वेळा फोन हातात सुद्धा घेतला तिला फोन करायला, पण थांबलो। डोक्यात असा विचार आला की मी अक्षराशी फोन करून काय बोलणार? हे जे काही झाले ते सगळं माझ्याचमुळे झाले नाही। माझ्या डोळ्यादेखत ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही। मी कुठल्या तोंडानं तिच्याशी बोलणार? अपराधासारखं वाटायला लागलं मला। हा, मला बी। आई, एक कल्पना आली आहे डोक्यात, सांगू? हा, बोला की। आपण फोनवर वगैरे बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊया का तिच्या माहेर? आपण दोघं जण जाऊया, तिच्याशी बोलूया, तिला समजावून सांगून तिला घेऊन येऊया परत। मग आई, कसं आहे, अक्षरा तुमचं ऐकेल, तुम्हाला खूप मानते ती, आपण जाऊया। मग म्हणजे तुम्ही या की जाऊन, मी कशा पायी? आई, असं का म्हणताय? तुम्ही घरातल्या मोठ्या आहात, अक्षरा तुमचं ऐकेल नक्की। तुम्ही तिला चांगल्या नीट भाषेत समजावून सांगू शकाल, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तिला कन्व्हिन्स करू शकाल। चला आपण जाऊन येऊया। मग मी तुम्ही जावा। ऐका नाही, आपण इथं कुणालाही न सांगता आपण गुपचूप जाऊन येऊया, हं? चला। नाही, मी नाही येणार, समजून घ्या की जरा। तुम्हाला जायचं ना? तुम्ही जाऊन या की। नाही का म्हणताय आई? अक्षराच्या घरी यायला नाही म्हणताय? अक्षराला भेटायला नाही म्हणताय? भुवनेश्वरीनं धमकी दिली आहे का तुम्हाला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।